अमोलजींचा आज अर्ज भरलेला आम्ही मिरवणूक तर येतच आहे. आपण पाहत असाल भूषणजी देखील आमच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीचा महाविजय होणार हे निश्चित आहे. महाराष्ट्र रवींद्र वायकर कितपत मनाने उतरलेत मैदानात असं वाटतं? बघा, त्यांच्याकडे तर आम्ही जास्ती लक्ष देत नाही. जे तिथे गेले घाबरून गेले त्यांच्याकडे लक्ष देऊन काय उपयोग आहे. आम्ही आमच्या उमेदवारांकडे बघतो जे लढत आहेत वाघासारखे लढत आहेत आणि आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्र हा महाविकास आघाडी सोबत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आपला बंड नाही गद्दारी जे काय आहे तर ते देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलं गेलं की उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर मला देण्यात मला तर विश्वासार्थ आपण जर पाहिलं तर मी सतत सांगत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण भाजप उभी करा. तुम्हीच पोल घ्या आणि महाराष्ट्र आणि देश कोणावर जास्ती विश्वास ठेवतो हे आपण पहा. असं अनेक लोक बोललेले आहेत, त्यांचे आजूबाजूचे पण बोललेले आहेत. आदित्य ठाकरे ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची एक जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, महिलांवरचा अत्याचार करणारी ही जाहिरात आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पॉर्न स्टार कलाकाराचा वापर केला गेला असा आरोप भाजपकडून केलाय. बघा, मी याच्यात मला माहित नाही. आपण आता पहिल्यांदा आपल्याकडून ऐकत आहे, अजून बघू ते काय बोलले. तो अमोल कीर्तिकर यांनी आज अर्ज दाखल केला आहे. राजकीय वाद आहेत ते बाजूला ठेवून गजानन कीर्तिकर आले पाहिजे, ते मात्र ते दिसत नाहीये. मी एकच सगळ्यांना सांगेन, प्रत्येक नागरिकाला सांगेन की ज्या ज्या नागरिकांना वाटतं या देशामध्ये की आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे, ज्या संविधानामुळे आपल्याला जे अधिकार आहेत ते मिळत असतात, त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करावं हेच मी सगळ्यांना सांगितलं. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र सुद्धा अर्ज भरतात. मुख्य शक्ती प्रदर्शन कुठच्या राज्यातले इथे मुख्यमंत्री नाही, तिथे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, गद्दार यांचे नेते आहेत, बाकी काही नाही आहे.